पाहिजे 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 म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत शेवटी मृत्यूला प्राप्त होईल, पण मिळणार नाही. कामून स्वतःही चांगले कर्म केले नाही, दुसऱ्यालाही करू दिले नाही. म्हणून चुकून सुद्धा तिसऱ्या प्रकारचे लोक कधी बनू नका, कधी पण तिसऱ्या प्रकारचे लोक बनू नका. पुढे म्हटलं आहे चौथ्या प्रकारचे लोक. बघा, भगवान त्यांना सांगितलं, भगवान बुद्ध म्हणतात की हे जे लोक आहेत ना, हे 100% तुम्ही म्हणाल. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. संपूर्ण जगाला ज्याने सुख शांती बारामतीचा संदेश दिला, असे देव आणि मनुष्याचे शास्त्र विश्व शांतीदूत तथागत भगवान बुद्ध, तथागताने स्थापन केलेला सद्धम्म, ज्याला आपण बौद्ध धम्म म्हणतोय, त्याच धम्मावरती आरूढ असलेला सुगताने स्थापन केलेला सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ सर्वप्रथम त्रिरत्नांना विनम्र अभिवादन करतो, ज्यांच्या महान क्रांतीने आपल्या सर्वांचे जीवन फुलासारखे फुलून गेले. असे या देशाचे देशभक्त, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून आजच्या या 23व्या बौद्ध धम्म परिषदेसाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आदरणीय पूजनीय भदंत डॉक्टर खेमधम्मोजी महाथेरो भंतेंना मी त्रिवार अभिवादन करतो. आजच्या या परिषदेचे आयोजक डॉक्टर SR इंदवरजी महास्थविर भंतेंनाही अभिवादन करतो. आणि माझे सर्व खऱ्या अर्थाने सहब्रह्मचारी आणि आपण सर्व श्रद्धावंत उपासक आणि उपासिकांनो, खरं तर तुम्हाला पाहून मला असं वाटतं की तुमचे चेहरे जरा सुटल्यासारखे दिसतात. ऑनलाईन लोकांचं वेगळी गोष्ट आहे, ते कधी कोणीकडे जाऊन बसू शकतात, पण तुम्हाला मात्र इकडेच पाहावं लागते, आहे की नाही. म्हणून तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणखी भंतीजी किती वेळ घेतील, आहे की नाही. खरं तर आता 4 वाजलेत, आहे की नाही. तर तुम्हाला खरं तर भंतीजी काही गोष्टी सांगत होते, ते सांगता सांगता आता शेवटच्या भंतीनं प्रवचन देतात. ते म्हणाले की दारू हे फार एक व्यसन आहे, ज्याच्यामुळे माणसाचं जीवन खराब होतं, बर्बाद होतं, नष्ट होतं. त्याच्यावर 1-2 प्रसंग सांगतो तुम्हाला पटण्यासारखं, कळण्यासारखं. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणसाल भंतेजी का म्हणून हा प्रसंग सांगता, आम्ही तर कोणीच पित नाही, पिणारी इथं कोणीच नाही, आहे की नाही. परंतु सांगता का म्हणून तुमच्यासाठी नाही ते.
तुमच्यासाठी नाही, ते ऑनलाईन लोकांसाठी आहे. तुम्ही म्हणसाल ऑनलाईन पितात का? नाही नाही, ऑनलाईन त्याने दुसऱ्याला सांगण्यासाठी आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारचा उद्देश आहे. दारू पिणाऱ्या व्यक्तीचं काही खरं नसतं. दारू पिणाऱ्या व्यक्तीला आपण काय खातो हेही कळत नाही, है की नाही. म्हणजे कधी कधी कुठं झोपलो हेही कळत नाही. मी तर बऱ्याच वेळेस सांगतो की दारू पिणारे लोक इकून जातात मस्त, इकून मस्त जातात, पण तिकून मात्र लंगडी खेळतेच येतात, है की नाही. हा म्हणजे काही खरं नाही त्यांचं, काही पण होतं. एक लय कलाकार व्यक्ती होता. एक 2-4 उदाहरण सांगतो, मग प्रवचन सांगतो, म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी. ते तुमचा चेहरा असा सुकलेला पाहिजे की मला काही सांगू वाटत नाही, हा म्हणून ते थोडंसं सांगतो. हा ते सुकलेलं नाही पाहिजे ना. सुकलेलं फुल कोणी घेते का? हा घेत नाही ना, प्रफुल्लित फुल घेतं. आणि म्हणून असं म्हटलं आहे की एक लय कलाकार व्यक्ती होता, फारच दारू प्यायचा. त्याची बायको म्हणली, तुम्ही जर दारू पिले ना तर म्हणे घरच सोडून जाते, मी घरच सोडून जाते. त्याला वाटलं हे काही बरं नाही. आणि आताच्या काळात अजिबात बरं नाही. जे कोणी ऐकत असतील किंवा पाहत असतील त्यांना सांगा, आताच्या काळात काही खरं नाही. पूर्वी बायको सोडून जायची, आता तयारच होत नाही लग्न करायला, आहे की नाही. अगोदर विचारतात दारू पिणारे का, मग नकोच, आणि असेच बरे इकडं, आहे की नाही. आता पोरीची संख्या कमी झाली, पोरांची झाली जास्त. मी कधी कधी सहजपणे म्हणतो काही पोरांना जरा चांगले वागा, चांगले वागा, बरं चांगले शिका, चांगले मोठे बना आणि चांगलं शीलाचं आचरण करा. तर म्हणतात हो म्हणते जी चांगली आता नोकरी लागली, आता मस्त आहे. नोकरी लागली तरी पण काय झालं तरी पण जर तुम्ही चांगलं आचरण नाही केलं तर तुम्हाला काही बायको मिळणार नाही. बायको हा शब्द आहे, पत्नी म्हणू तिला, आहे की नाही. पत्नी मिळणार नाही. आणि पत्नी जर एकदा मिळाली नाही तर जे लोक बिहाराच्या जवळून जातात ना, भंतेजीकडे पाहून नाही पैसे करतात ना, त्याला दुसरा काहीच पर्याय नाही, शेवटी भंतेजी बनावं लागेल, आहे की नाही. हा म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे ऐकलं पाहिजे लोकांनी. हा नाही तर तुम्ही जर चांगले असाल ना, तुम्ही जर चांगले असाल तर आम्हीच सांगू की हा पोरगालाही चांगला आहे बरं, आणि या पोरीला सांगा ह्या पोरगा चांगला आहे, त्याच्यासोबत लग्न कर. आता भंतीकडे पहा, भंतीकडे या, नाही तर नाहीला असतो तुम्हाला इकडे यावं लागेल. म्हणजे हो म्हणलं तरी बी, नाही म्हणलं तरी बी. तुम्ही म्हणसाल भंतेजी खऱ्या अर्थाने हे सांगायचा उद्देश होता की एक माणूस लई दारू पित होता आणि एवढा दारू प्यायचा तर म्हणे बायको जाते म्हणलं तर मग घरी नाही प्यायचा. बायको सोडून जाते म्हणल्यामुळं घेऊन घरी नव्हतो पेत, मग मित्रासोबत प्यायचा. एकदा काय झालं की मित्राला सांगितलं, म्हणे आपण संध्याकाळी पार्टी करू. तर पार्टी करतात ना, तर मग पार्टी करू म्हणल्यानंतर ठीक आहे, गेले शेतात. तर म्हणे मटण कोण आणणार, मटण पाहिजे ना. दारू पिणारा व्यक्ती काय पोळी भाजी खातो आहे का, वरण पोळी खातो का? हां ते तर दिसलं गेलं की मग हेच पाहिजे असंच, आहे की नाही. हां तर मग असं म्हटलं आहे की घरी जेवला नाही, काही नाही, बायकोला झोपू दिलं आणि झोपला की गेला. म्हणजे मी मित्राकडून जाऊन येतो, ती झोपलीच नव्हती बिचारी, ती बसूनच होती अशी, पण ते लवकर आलाच नाही. आला इकून तिकून, तर या बाईनं काय केलं की त्या गोठ्यात, जे गोठा असतो ना छोटंसं घर, हां त्या गोठ्यामध्ये ते बकरं बांधायचे. तर या बाईनं काय केलं, चुकून त्या गोठ्यामध्ये कुत्रं बांधलं, आहे की नाही. हा रात्री 12 वाजता आला, त्याला वाटलं सर्व झोपलेत, आहे की नाही, आणि बकरं समजून कुत्रंच घेऊन गेला. आणि सकाळी आला तर सकाळी आल्याबरोबर म्हणते बायकोला, ते आपलं कुत्रा कुठे घेतलं, कुत्रा दिसून झालं नाही, हे बकरं कसं इथे आलं म्हणते. आपलं कुत्रा कुठे आहे म्हणे, हे बकरं इथं कसं काय म्हणजे म्हणे इथंच आहे. असं कसं काय इथंच आहे म्हणे, त्याला माहित होतं ना रात्री नेले म्हणून, आहे की नाही. तर ते बाई म्हणे ते सर्व सोडा म्हणे, तुम्ही रात्री 12 वाजता येऊन त्या कुत्र्याला कुठे घेऊन गेले म्हणे, कुत्र्यालाच खाऊन आले, आहे की नाही. सांगायचं हे आहे. हा म्हणजे अशा प्रकारचं होतं. काही कलाकार लोक असतात, दारू पिणारे लोक लय कलाकार, त्यांना नालीमध्ये लय चांगली झोप येते, आहे की नाही. नालीमध्येच बोलतात काही लोक, आणि असे बोलतात पोपटासारखे की बस सांगायचं काम नाही. एक फार त्याच्यापेक्षा वाईट कतरानाक होता.
एक त्याच्यापेक्षा खतरनाक होता. काय झालं की दारू प्यायचा 12 वाजता यायचा. तर बाई म्हणली आता 12 वाजता आले ना मी दरवाजाच खोलणार नाही. तिला वाटलं अशीच म्हणते. पुन्हा दारू पिला आला 12 वाजता, दरवाजा वाजवला 12 वाजता रात्री. तर ते ती बाई म्हणे कोण कोण म्हणजे तुला कळत नाही का म्हणे कोण आहे ते. मी हो म्हणे मी. तुम्ही कोण. सांगितलं मी तुझा नवरा आहे म्हणे. हा किती वाजले म्हणे. म्हणे 12 वाजले. तुम्हाला सांगलं होतं ना 12 वाजता अगोदर यायचं. तर म्हणे माझं घर आहे. हो म्हणे तुमचंच घर आहे पण आता रात्रभर बाहेर झोपा म्हणे. बाहेर झोपा म्हणे. तर मग असं बोलून काही जमाना. पण दारू पिणारे लोक कसे कलाकार असतात. बोलून जमणार ना तर मग भावनिक केलं. भावनिक बाया लगेच भावनिक होतात. बघा कशी होती ही बाई. हा बाई या स्त्रिया एवढ्या हुशार असतात परंतु भावनिक होऊन लगेच सर्व हुशार पण संपून टाकतात. एक स्त्री एका व्यक्तीला आदर्श बनू शकते. एक स्त्री एका परिवाराचा सांभाळ करू शकते. एका पुत्राला राजपुत्र बनवू शकते. पण ती भावनिक झाली नाही, ती सत्याच्या आधारावर चालली तर. नाहीतर पहा काय होतं. हा याला कळलं की हे आता रागावून काही जमत नाही. मग भावनिक पण काय म्हणून पूर्वी बघा घराच्या समोर विहीर नाही तर आड असायचा. आड समजतो आहे की नाही. आता नळ येतात पाणी तेव्हा विहीरचं पाणी घ्यावं लागायचं. तर लगेच आड होता. तर आडाच्या जवळ म्हणे हे बघ म्हणे तू जर म्हणे दरवाजा खोलला नाही ते आडात उडी टाकतो म्हणे. आडातच उडी टाकतो म्हणे. तर ही म्हणे तुम्ही नाही टाकत म्हणे तुम्ही भित्री आहे म्हणे. भित्री भागोबाई आहे. ते म्हणे असं बघ बरं टाकेलच म्हणे उडी. लगेच झाली ना भावनिक बाई. टाकेल म्हणे नाही टाकू शकत म्हणे. टाकू शकत नाही. लगेच गेला. त्या आडाच्या जवळ एक मोठा दगड होता. उचलला आणि टाकला दगड. थुडून कुणा होता. आवाज आल्यावर तिला वाटलं टाकली की गोडी. पटकन दरवाजा खोला पाहते त्या आडामध्ये. तर काय दिसना. काय दिसना ना. हा मध्ये गेला दरवाजा बंद केला. कलाकार काय असतात बघा. मध्ये गेला आणि दरवाजा बंद केला. हे म्हणते हे काय तुम्हाला शोभलं का. हे काय तुम्हाला शोभलं का. म्हणे काय. दरवाजा खोला. म्हणे दरवाजा खोलतो मी. किती वाजलेत म्हणे. म्हणे 12 वाजलेत. अगोदर मला सांग 12 वाजेपर्यंत कुठं होती. आहे की नाही. हा दारू पिण्यात काही खरं नसतं. अनेक उदाहरण सांगता येईल. हे काही महत्वाचं नव्हतं. तुम्हाला थोडंसं समजण्यासाठी सांगितलं. म्हणून व्यसनाच्या अधीन जाऊ नका. शक्य झालं तुम्हाला खरंच सांगतो. हे बघा धर्मवान लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धाच्या काळात सुद्धा धर्मवान लोक होते. श्रद्धावान लोक होते. तुम्हाला माहिती आहे का. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही समजून घ्या. आम्ही बंदीची लोक अगदी आमची मोठी बंदीची खेमदम बंदीची हे जवळपास 60 वर्षापासून बंदीचे. 60 वर्षापासून. बघ लोक 60 वर्ष जगतही नाही. परंतु 60 वर्षापासून भंतीचे असून सुद्धा तुमच्या घरी आले की तुम्हाला काय म्हणतात. आई म्हणतात की नाही. मग बघा तुम्हाला किती मोठा सन्मान मिळतो. धर्मवान व्यक्तीचं लक्षण बघा. तुम्हाला आई म्हणतात. म्हणजे कदाचित आता आपण पाहतो की खऱ्या अर्थानं ही जी गोष्ट आहे ती समजून घेण्यासाठी सांगतोय की आपल्यासाठी एखादी संधी एखादं वैभव हे जे आहे आपल्या एखाद्या स्त्रीला एखाद्या भिक्षूंना आई म्हणणं हे आपल्यासाठी किती मोठी संधी आहे. किती मोठं सुख आहे. कधी कधी आपलं पोरग जन्म दिलेलं ते म्हणत नाही आई आपल्याला. इथे तर आपल्या कितीतरी पटीनं जास्त असलेलं वय अगदी 4-5 8-10 वर्षाची बाई जरी असेल पोरगी असेल तर तिला सुद्धा आई म्हणतात. आई हे घेता का. म्हणजे हे जे सुख आहे कशामुळे बुद्धाच्या धर्मामुळे. बुद्धाचा धर्म शिकवतो माता पितु उपटठानम बुद्धदारस संगहो अनाकुलाच कंबंता एतन मंगलम उत्तम. म्हणजे तुमचं मंगल करून घ्यायचं असेल तर तुम्हाला बुद्धाच्या धम्माचं आचरण केलं पाहिजे. बुद्धाचा धम्म काय सांगतो नेमकं.
तर भगवान बुद्धाचा धम्म सांगतो की उपासकाने आपलं जीवन सुखी करण्यासाठी, आपलं जीवन दीर्घायुष्य करण्यासाठी आपण बुद्धाच्या धम्मामध्ये सांगितलेल्या गोष्टीचं पालन करणे. साधी गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये एक मुद्दा मी तुम्हाला स्पष्ट करतो थोडक्यामध्ये. खरं तर म्हणजे असं म्हटलं आहे की कधी पण मी कधी सांगताना सांगतो लोकांना की जर समजा एखादं काम आपण एखादं काम करत आहोत आणि आपला कोणीच अडथळा देत नाही, कोणीच अडचण आणत नाही, सरळ लगेच काम होते, तर समजून घ्यायचं की हे चांगलं काम असेल की नाही गॅरंटी नाही. जे चांगलं काम असेल की नाही सांगता येत नाही, पण जसे अडथळे निर्माण झाले की समजून घ्यायचे हे चांगलं काम आहे, जेवढे अडथळे तेवढे पूर्ण करून नंतरच काम करू. तुम्हाला कळलं नसेल तर पुन्हा सांगतो. समजा कोणी एखादा माणूस शिव्या देऊ लागला, शिव्या देऊ तर कोणी म्हणते का नका देऊ हो, कशाला शिव्या देतात, पण ते कोणी म्हणत नाही. पण जर एखादा व्यक्ती म्हणजे जसं उलट शिव्या देऊ लगेच पाहतात लोक, पाहतात, हसतात, उभे राहतात. पण एखादा व्यक्ती जर चुकून समजा दान देऊ लागला, एखादा व्यक्ती चुकून दान देत असेल आणि दान देत असेल, हा, तर अशा प्रकारचं म्हटलं आहे की समजा दान देत असेल तर किती लोक म्हणतील की नाही चांगलं आहे. काय म्हणतील दान देताना? हा, लय आहे ना, लय जमवले द्यायलेत, हे की नाही, हे द्यायलेत का? पण ते द्यायलेत त्याला काय म्हणतात? लय आहे ना द्यायलेत. भगवान बुद्ध असं म्हणतात की खऱ्या अर्थानं हे चांगलं काम आहे म्हणून लगेच अडथळा निर्माण झाला. पण जर समजा काय कसं आहे, दान देताना कोणी पाहून म्हणते का हे देतात का, पण मी पण देऊ, काय म्हणतील, काय उगा दाखवायसाठी द्यायलेत हो. तुम्ही दाखवायसाठी तरी द्या की, ते दाखवायसाठी द्यायलेत ना, तुम्ही दाखवायसाठी तरी द्या. नाही, ते नाही करणार. भगवान बुद्धाने एका ठिकाणी सांगितलं बघा की जे लोक धम्माचं आचरण करतात, धम्मामध्ये एक अंग सांगितलं दान. काय म्हटलं आहे? दानं ददन्तु सद्धाय, दानं ददन्तु सद्धाय, शीलं रक्षन्तु सर्वदा, भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागता. म्हणजे याचा अर्थ काय होता? साध्या शब्दात सांगायचं झालं, दान कसं दिलं पाहिजे? श्रद्धेनं दिलं पाहिजे. दान देताना आपण कसं काय भावना असली पाहिजे आपल्या मनामध्ये? श्रद्धा असली पाहिजे. कळलं नसेल तर थोडं पटकन सांगतो, कारण मला ते कळलं नाही, लोकांच्या चेहऱ्यावर लगेच कळतं, आहे की नाही. श्रद्धेनं म्हणजे कसं? हा, म्हणजे असं म्हटलंय की दान हे श्रद्धेनं दिलं पाहिजे. श्रद्धेनं म्हणजे काय? तर बुद्धानं सांगितलं की देत असताना नम्रता असणं, आपुलकी असणं, किंवा बोलण्यामध्ये एक सौम्यता असणं. आपण भंतेला म्हणतो का हे घ्या भंते आणि प्या पाणी, असं म्हणतो का? काय म्हणतो? भंतेजी पाणी घ्या ना. आणि ते जर एखादी सून सासूला देत असेल तर पाहिल्याबरोबर हा आले का, घ्या पाणी आणि प्या पटकन. ऐका श्रद्धा नाही. तर भिक्षूविषयी श्रद्धा असते. आणि म्हणून भगवंत असं म्हणतात की जर समजा धर्माचं एखादं काम करू लागलो किंवा एखादं चांगलं काम करू लागलो तर अडथळे येतात. तुम्ही बघा, दान देत असताना मी पाहिलं म्हणून तुम्हाला सांगतो, कधी कधी दान देताना किंवा धर्माचरण करताना दोघेच्या दोघे सारखे नसतात. कोण? पती आणि पत्नी. कधी पत्नी चांगली असते तर कधी पती चांगला असतो, असं म्हटलं आहे. मी पाहिलं तुम्हाला सांगतो, काही वेळेस असं मी डोळ्यानं बघितलं. एक वेळेस काय झालं, एक माणूस उठला आणि त्याने काय केलं की एक कार्यक्रम होता लग्नाचा, तर लगेच 500 रुपये काढले, आपल्या हातात 500 घेतले आणि पत्नीच्या हातात 500 दिले आणि चल म्हणे भंतीला देऊ. तर त्या माणसानं मला पैसे दिले दान. म्हणजे मला सांगायचं नाही की पैशाचं महत्व नाही, श्रद्धा कशी असली पाहिजे, देत असताना हे कर्म कसं केलं पाहिजे. बघा, त्या माणसानं दिलं, वंदन केलं, आणि त्या बाईने वंदन केलं. आमच्या तिने काय दान दिलं नाही. आता माझ्या समोर झाली, आता दिलं नाही तर आता मी काय म्हणणार आहे का द्या म्हणून? असं म्हणू शकतो मी? गेले की द्या ना म्हणून? नाही म्हटलं. त्या माणसानं माझ्याकडे थोडंसं पाहिलं
त्या बाईक थोडंसं पाहिजे आणि तिला म्हणे दिलं का दान? दिलं ना म्हणे तुम्ही, बस झालं म्हणे. त्या दिलं ना म्हणे तुम्ही, बस झालं. तर माणूस श्रद्धावान होता. कधी कधी असतं असं. तर ते ती बाई जशी पलीकडे गेली, लांब गेली ना, तो पुन्हा माणूस आला म्हणे त्याची माफ करा म्हणे, माझ्या बायकोला काही कळत नाही, पुण्यकर्म करण्याचं कळत नाही आणि म्हणून तिचं सोडून द्या म्हणे, तिच्या वतीनं मी पुन्हा दान देतो. असेही माणसं असतात, अशीही श्रद्धा असते. म्हणजे फक्त दानाचाच नाही, प्रश्न आहे कुठल्याही गोष्टीचा. आणि म्हणून असं म्हटलं आहे की ही जी गोष्ट आहे आपण समजून घेतली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणले की दान हे श्रद्धेनं दिलं पाहिजे. दान कसं दिलं पाहिजे? श्रद्धेनं, श्रद्धायुक्त. म्हणजे आपण जसं देताना असं म्हटलं आहे, हात जोडले पाहिजे, नम्रपणे वागलं पाहिजे. किंवा भगवंताच्या काळामध्ये सांगितलं, भगवान बुद्धांनी सांगितलं, भगवान बुद्धाच्या काळामध्ये लोक भगवंताकडे जात होते ना, तर भगवंताकडे गेल्यानंतर हात जोडून जायचे, हात जोडून. आणि हात जोडून गेले की भगवंताला वंदन करायचे. एक तर समोर बसून, म्हणजे भगवंताच्या समोर बसून वंदन करायचे. वंदन केल्यानंतर पण बुद्धाकडे पाहत नव्हते. ते एक सन्मान होता. आपण कधी कधी म्हणतो ना की नाही नाही, माझे वडील बसून आहेत, मी काही बोलणार नाही, मी काही बोलणार नाही, ते जसं म्हणतील तसं. कारण ते वडिलाचा पण आणि मुलाचा पण सन्मान आहे. तसा गुरुचा आणि शिष्याचा सन्मान असतो. आणि म्हणून असं म्हटलं आहे की भगवंताला दान दिल्यानंतर किंवा भगवंताकडे गेल्यानंतर वंदन करायचे. आणि वंदन करून जर काही विचारायचं असेल तर मग मात्र एका बाजूला बसायचे. जर काही विचारायचं असेल ना, ते एका बाजूला बसायचे. तुम्ही पहा, पालीमध्ये सांगितलं आहे बऱ्याच ठिकाणी. आणि मग एका बाजूला बसायचे आणि मग काय प्रश्न असेल ते विचारायचे. आणि जाताना सुद्धा भगवंताकडून जाताना सुद्धा, भगवंत बुद्धाकडून जात असताना सुद्धा ते लोक चला चालू म्हणून जात नव्हते. काय करायचे? भगवंतांना प्रदक्षिणा करायचे. प्रदक्षिणा समजतात? हा, ती म्हणजे गोल राऊंड करायचे, हात जोडून. आणि बुद्ध दिसत नाही तोपर्यंत माग जायचे. म्हणजे भगवंताकडे पाठ करत नव्हते. तुम्हाला खरंच सांगतो, आजही बौद्ध देशामधले लोक, बौद्ध राष्ट्र आहेत ना, ते देशातले लोक, त्याला असं वाटतं की बुद्ध कुठं उत्पन्न झालेत? भारतात. म्हणून ज्या दिशेला भारत येतो ना, त्या दिशेला पाय करून झोपत नाही, त्या दिशेला पाय करून झोपत नाही. आणि म्हणून म्हटलं ही श्रद्धा आहे. अशी श्रद्धा असली पाहिजे कर्म करताना. या ठिकाणी पाहायला मिळतं की बुद्धाच्या काळात मध्ये असं होतं. म्हणून भगवंताच्या काळातले जे जे लोक बुद्धाला शरण आले, त्या लोकांचं तुम्ही पाहत असाल कल्याण झालं, मंगल झालं. आज आपण पाहतो आजची परिस्थिती वेगळी. आज कधी कधी आम्हाला लोक घरी बोलवतात आणि घरी बोलल्याबरोबर म्हणजे लगेच फोन करतात. कधी काहीच नसते घरी तेव्हा, किंवा लग्नाला बोलवतात, काहीच नसते तेव्हा बोलवतात आणि म्हणतात भंतीजी लवकर या. काय म्हणतात? लवकर या. हा आले ना, बसा पटकन. म्हणजे विनंती नाही, ऑर्डरच डायरेक्ट आहे की नाही? बसा पटकन. कुठं? खुर्चीवर बसले 2 मिनिटं की उठा म्हणतात. का म्हणून? थांबा जरा झाडू मारायचं आहे की नाही? म्हणजे ही श्रद्धा आहे का? हा, म्हणून असं म्हटलं आहे झाडू मारायचे. मग झाडू मारण्यासाठी उठलं, हा मग बसवतात आणि पटकन हात धुवा. काय करा? पटकन हात धुवा आणि लवकर जेव्हा भंतीजी लय उशीर झाला आहे की नाही? ही श्रद्धा नाही. हे कर्म करताना श्रद्धा असली पाहिजे. हे जे काय कर्म करतो आपण, तर ते श्रद्धेने केलं पाहिजे. नाहीतर त्याचा परिणाम स्वरूप काय असतो ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. उपासकांनो, मी तुम्हाला सांगत होतो की ही जी गोष्ट आहे भगवंताच्या काळात अशी होती. म्हणून भगवंताच्या काळामध्ये उत्पन्न होणारे लोक सुद्धा तसेच पुण्यवान असतात. म्हणजे आज आपण पुण्यवान नाही का? नाही, पुण्यवान तर आहोत, पुण्यवान तर आपण नक्की आहोत. परंतु आपल्यामध्ये तशी म्हणजे असं म्हटलं आहे आघात, म्हणजे खऱ्या अर्थानं अशी ठाम परिपक्व श्रद्धा नाही. आपली श्रद्धा कधी थोड्या वेळापुरती, आणि मग परिणाम स्वरूप कसं आहे? थोड्या वेळापुरतं. बुद्धाच्या काळामध्ये बुद्धं शरणं गच्छामी म्हटलं तर बुद्धाशिवाय ते पुन्हा शरण जात नव्हते, आहे की नाही? म्हणून असं म्हटलं आहे की या ठिकाणी सांगण्याचा उद्देश हा होता
की अशा प्रकारच्या श्रद्धेनं कर्म केले पाहिजे. म्हणजे दान देत असेल सुद्धा, शील पालन करत असेल सुद्धा, त्याग करत असेल तरी पण, मैत्री करत असेल तरी पण, जेही कर्म करतो आपण ते श्रद्धेनं केलं पाहिजे. तुम्हाला खरंच सांगतो, आपल्या या शहरामध्ये मी बघितलेले लोक आहेत, म्हणजे या शहरात बघितले, जे लोक उपवास करतात ना, तर ते लोक उपवास एवढ्या चांगल्या प्रकारचं करतात. काही सर्व नाही, काही लोक एवढे चांगल्या प्रकारचे उपवास करतात की ते काही जरी झालं तर आपलं उपवास तुटू देत नाही. आणि म्हणून त्याचा परिणाम स्वरूप असा असतो की त्यांना सुख सुद्धा तसंच मिळतं. जसं मी तुम्हाला सांगत होतो की दान हे श्रद्धेनं देत असताना जी भावना असली पाहिजे, ती श्रद्धा असली पाहिजे. दान काय याला महत्व नाही, आपण दान काय देतो याला फार महत्व नाही, दान कसं देतो याला फार महत्व. या ठिकाणी सांगितलं आहे की भगवान बुद्धाच्या काळामध्ये असे प्रसंग घडले. भगवान बुद्धाच्या काळामध्ये असे काही प्रसंग घडले की जे आपल्याला पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर आपलं असं वाटतं की खरोखर ते कसे असते. या ठिकाणी पाहायला मिळत आहे की साधी गोष्ट आहे बघा उपासिकांनो. भगवान बुद्धाच्या काळामध्ये लोक भगवंताकडे जात असताना मनामध्ये श्रद्धा उत्पन्न करून, शील धारण करून, प्रसन्न होऊन जेही कर्म करायचे ते करत असत. बघा तुम्हाला मी सांगत होतो की दानाचं महत्व. बघा 4 प्रकारचे लोक बुद्धानं सांगितले याच्या बाबतीत, दानाचं. कोणते? एक असे असतात की स्वतः दान कर्म करतात, स्वतः दान कर्म करतात, कोणालाही सांगत नाही, कोणालाही सांगत नाही. दुसरे असतात की स्वतः करत नाही, दुसऱ्याला करायला सांगतात. तिसरे असे असतात स्वतःही करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही. आणि चौथे असे असतात म्हणतात बुद्ध, चौथ्या प्रकारचे, स्वतःही दान कर्म, शील कर्म, त्याग कर्म, मैत्री कर्म अतिशय काटेकोरपणे करतात आणि दुसऱ्याला सुद्धा तसंच करण्याची प्रेरणा देतात. स्वतः करतात तसंच दुसऱ्यालाही सांगतात. मग याचा परिणाम स्वरूप काय आहे बघा. भगवान बुद्धाच्या काळामध्ये असं म्हटलं आहे की ही जी गोष्ट होती स्वतः करतात, स्वतः जे कर्म करतात ना, त्याचा परिणाम स्वरूप असा असतो की जे कोणी व्यक्ती दान करतो, शील पालन करतो, त्याग करतो, मैत्री करतो, समजून घ्या, जर तुम्ही हे जर समजलं ना, तुम्हाला लक्षात येईल, हे जर कर्म केलेत तर त्याचा पहिला परिणाम असा आहे की ते लोक कधीही दुर्गतीला जात नाहीत, ते परत माणूसच होतील. ते काय होतील? परत जोपर्यंत दुःखमुक्त होणार नाहीत, हे कर्म करतील तर परत मानव म्हणूनच जन्माला येतील, मानवाच्या खालच्या भूमीत जाणार नाहीत. उलट असं म्हटलं आहे की हे या कर्मामुळं देवतांच्या भूमीत जातील, परंतु दुर्गतीला कधीही जाणार नाही. बघा उपासिकांनो, असं म्हटलंय कशामुळे? याने हे कर्म केल्यामुळे. दुसरा याच्यामध्ये असं म्हटलं आहे, हे स्वतः चांगले धनवान पण असतील, मानवाच्या भूमीत येतीलच, पण सोबत धनवान असतील, स्वतःकडे भरपूर धन असेल. आपण स्वतःकडचं धन सांगतो, म्हणजे असं म्हटलं आहे स्वतःकडे धन भरपूर असेल, परंतु यांच्याकडे एक गोष्ट उणीव असेल. कोणती? एक गोष्ट उणीव असेल. मला वाटतं तुम्ही हे नीट ऐकावं, नाहीतर हे हिताचं आणि सुखाचं ठरणार नाही. म्हणून थोड्या वेळापर्यंत मी बोलतो. जर असं वाटलं की ठीक आहे तर मग मी ते थांबवतो, परंतु तुम्ही नीट ऐका, कारण भगवंताचं वचन असं असतं, जर सांगताना सांगितलं आणि ते जर ऐकलं नाही तर जो कोणी ऐकत नाही त्या व्यक्तीची दुर्गती होते. म्हणून बुद्धाचं वचन आपण नीट ऐकलं पाहिजे. असं म्हटलं आहे की जेव्हा हे कर्म आपण करतो, की जे कोणी व्यक्ती स्वतः कर्म करतो पण दुसऱ्याला सांगत नाही, याचा परिणाम असा असतो की तो मानवाच्या भूमीत उत्पन्न होतो. दुसरी गोष्ट धनवान होतो. कोणत्या गोष्टीने? तर साधारणपणे तुम्हाला पाहायला मिळतं की त्यांची काया चांगली असते, शरीर, त्यांची वाणी चांगली असते, त्यांच्याकडे ताकद असते आणि त्यांना आवश्यक जेवढं गरज आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते, पैसे, हिरे, सोने, माणी काय जे असेल. पण परिणाम स्वरूप याचं असं म्हटलं आहे की यांच्याकडे एक गोष्ट नसते. कोणती? हे स्वतःही कर्म करतात पण दुसऱ्याला सांगत नाहीत ना, म्हणून यांचे जे ज्ञातिगण असतात, नातेवाईक,
यांचे नातेवाईक जे असतात ना ते कंगाल भिकारी असतात. काय असतात? भिकारी. आणि ते भिकारी व्यक्ती काय करतात? तुम्हाला मागतात. काय म्हणतात? द्या ना आम्हाला, द्या ना आम्हाला, थोडं तरी द्या, कस तरी द्या, पण द्या. आम्ही म्हणतो का म्हणून द्या, देणारच नाही. कधी कधी लोक म्हणतात या नातेवाईकांतर एवढा कंटाळा आणलाय की असं वाटतंय गावच सोडून जावं. तर गाव सोडून गेलं तर ते पुन्हा वापस मागे मागेच येतील ना. कुठं जसं तुम्ही कधी कधी म्हणता तुमचं का कर्ज आहे का? हा कर्जच आहे. कोणतं? जेव्हा तुम्ही हे कर्म करत होतात तेव्हा मात्र तुम्ही त्यांना सांगितलं नाही आणि म्हणून ते कर्ज तुम्ही वसूल करण्यासाठी येत आहेत. याचा परिणाम असा आहे की हे स्वतः सुखी असतात परंतु नातेवाईक यांना काही सुखी राहू देत. म्हणून हे पहिल्या प्रकारचं आहे. दुसऱ्या प्रकार सांगितलं स्वतः करत नाहीत पण दुसऱ्याला करायला सांगतात. स्वतः काही करत नाहीत पण दुसऱ्यालाच करायला सांगतात की तुम्ही दान करा, तुम्ही शील पालन करा, तुम्ही त्याग करा, तुम्ही मैत्री करा, तुम्ही करुणा करा, तुम्ही विहारात जा, असं सांगत राहतो. याचा परिणाम स्वरूप असा असतो की यांचे ज्ञातिगण सर्व संपन्न असतात पण हे मात्र कंगाल भिकारी असतात. मग वारंवार त्यालाच म्हणतात द्या ना हो काहीतरी. अहो असे कसे नातेवाईक तुम्ही, काहीतरी द्या ना. आणि ते म्हणतात हा जा तिकडं, नाही नाही जा तिकडं, कुठलं सुटलं आले आमच्या घरी, कुठलं सुटलं आमच्याच घरी येतात आणि काय आहे तुम्ही इथं आणि जा तिकडं. आपण म्हणतो काय करावं हो, असे नातेवाईक काही कामाचे नाही. अहो ते नातेवाईक तसे का झालेत? तर त्याने तसे कर्म करताना केलेत आणि तुम्हीच त्यांना करा करा म्हटलेत म्हणून त्याचं फळ मिळालं. भगवान बुद्ध म्हणतात हे दुसऱ्या प्रकारचे आहेत. तिसऱ्या प्रकारचे सांगितले. तिसऱ्या प्रकारचे काय म्हटलं आहे? तिसऱ्या प्रकारचे असे असतात स्वतःही करत नाहीत आणि दुसऱ्यालाही अजिबात करू देत नाही. म्हणजे काही काही लोक असे आहेत चालले विहारात की लगेच म्हणतात कुठं चालले? विहारात चालले, नाही जायचं. काय विहारात? अजिबात जायचं नाही. कुठलं सुटलं चालले विहारात, इथं बसा आणि काय करा, है की नाही? एखादी बाई चालली विहारात तर लगेच माणूस म्हणतो हा कुठं चालली? विहारात चालले, जायचं नाही, काय गरज नाही. आज स्वतः करत नाही तर कणकून त्याला करू दे ना, आहे की नाही? आणि काय काय बाया म्हणतात काय करावं म्हणते जी माझी लई इच्छा आहे, माझी लई इच्छा आहे विहारात जा वाटतं, भरतीकडे जा वाटतं, भोजन द्या वाटतं, म्हणजे दान करा वाटतं, पण काय हा बाबा ऐकतच नाही. म्हणजे असं म्हणतात ना उपासक उपासिकांनो, तो बाबा ऐको अथवा न ऐको, जे आपल्या हिताच आहे, जे आपल्या सुखाच आहे, जे आपला दीर्घकाळपर्यंत सुख देणार आहे त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि त्या गोष्टी करत असताना लगेच केलं नाही पाहिजे. म्हणजे असंही म्हटलं आहे की समजा तुम्हाला असं वाटलं की आता कोणता एखादा व्यक्ती कधीच काही कर्म करत नाही तर लगेच त्याला उद्या करायला लावू नये. आपण त्याला दररोज प्रेरणा दिली पाहिजे. थोडं 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 एक चांगले चांगले लोक आहेत त्यांची मैत्री केली पाहिजे, त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, म्हणजे त्यांचे चांगले गुण येतात. असं म्हटलं आहे स्वतःही करत नाहीत, दुसऱ्यालाही करू देत नाहीत. परिणाम स्वरूप काय? परिणाम स्वरूप काय माहिती? जन्मताच कुठे जन्म होतो? कंगाल भिकारी व्यक्तीच्या घरी. कपडे नाही, घरही नाही, भोजनही नाही आणि पाणीही नाही, अशा घरी उत्पन्न होतात. मग आता मला सांगा पाणी नसेल तर काय होईल? आपण म्हणू का पाणी नाही तर जाऊ दे संध्याकाळी पिऊ, असं होईल का? अरे पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, कस तरी पाहिजे, कुठून तरी आणा. काय म्हणणार? पाहिजे 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 म्हणून म्हणून तरसणार. कधी जन्म झाला तेव्हाच भोजन पाहिजे, भोजन पाहिजे, भोजन पाहिजे, भोजनच मिळणार नाही. असं म्हटलं आहे की अरे कपडे पाहिजे, कपडे पाहिजे, कपडे मिळणार नाही. घर पाहिजे, घरही मिळणार नाही. पाहिजे पाहिजे म्हणून जन्माला येणार, जन्मताच पाहिजे म्हणून जन्माला येणार आणि अशा घरी येणार की मिळणारच नाही. का म्हणून? तर स्वतःही चांगलं कर्म केलं नाही, दुसऱ्याला करू दिलं नाही. परिणाम आहे. तर कुठपर्यंत असतो परिणाम? पुढे सांगितलं पूर्ण जीवन, म्हणजे जसाही श्वास घ्यायला सुरुवात झाली तेव्हापासून श्वास सोडेपर्यंत, मरेपर्यंत, आपल्या भाषेत मरेपर्यंत
अरे हे कधी मिळेल, ते कधी मिळेल, मिळेल की नाही, आज तरी मिळेल, उद्या तरी मिळेल, कुठून तरी मिळेल, कसं तरी मिळेल, मिळणारच नाही. पाहिजे 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 म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत शेवटी मृत्यूला प्राप्त होईल, पण मिळणार नाही. काहून? स्वतःही चांगले कर्म केले नाहीत, दुसऱ्यालाही करू दिले नाही. म्हणून चुकून सुद्धा तिसऱ्या प्रकारचे लोक कधी बनू नका. कधी पण तिसऱ्या प्रकारचे लोक बनू नका. पुढे म्हटलं आहे चौथ्या प्रकारचे लोक. बघा, भगवान त्यांना सांगितलं, भगवान बुद्ध म्हणतात की हे जे लोक आहेत ना, हे 100%, तुम्ही म्हणाल हे कधी असतात, कुठे असतात? हे 4 प्रकारचे लोक जोपर्यंत पृथ्वी आहे, म्हणजे मानवाची भूमी आहे, जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत हे 4 प्रकारचे लोक असणारच आहेत. फरक एवढा आहे की मी कोणत्या प्रकारचा आहे हे स्वतःला विचारलं पाहिजे. मी कोणत्या प्रकारचा आहे हे स्वतःला विचारलं पाहिजे. आपण तर दुसऱ्याला सांगू की हे तर चौथ्या प्रकारचे दिसतात वाटतं, आणि हे तर नक्की तिसऱ्याच प्रकारचे, असं नका विचारतो. हे स्वतःला विचार म्हणतात भगवंत. काय म्हणतात की मी कोणत्या प्रकारचा आहे? चौथ्या प्रकारचं वर्णन करताना सांगितलं की जसं म्हटलं आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते दररोज विचार करतात की माझ्याकडून आज दान झालं आहे की नाही, माझ्याकडून सील पालन झालंय की नाही, माझ्याकडून मैत्री भावना झाली की नाही. तुम्हाला काही साधं वाटतं? तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, परंतु भगवंताने एका ठिकाणी सांगितलं साधी मैत्री केली. मैत्री तसं म्हटलं आहे, मैत्रीच्या बलानं आपल्यावरती धावून आलेला प्राणी आपल्याला खाऊन टाकतो का फाडून टाकतो असा वाटणारा प्राणी आपल्या मैत्रीच्या बलानं शांत राहू शकतो. भगवंताचं उदाहरण पाहिलं तुम्ही? नालागिरी नावाचा हत्ती काय भगवंताला वंदन करायसाठी आला होता? कशासाठी आला होता? त्याला काय, तो दारू पिऊन होता मस्त एकदम, तरी भगवंताकडे काय होतं? मैत्रीचं बल होतं. म्हणून मैत्री काय साधी समजू नका. मैत्रीमध्ये फार मोठं बल आहे. तुम्हाला कळलं नसेल तर तुमच्या व्यवहारातल्या गोष्टी सांगतो. तुम्हाला जर कळत नसेल तर मला पटकन ते व्यवहारातल्या गोष्टी सांगितल्या तर मला असं वाटतं ते कळावं, हा माझा उद्देश असतो. बघा, तुम्ही समजा एखादा व्यक्ती तुमच्या घरातलाच आहे, तुम्हाला आता मारणार आहे, हात उगारून आलाय, तर तेव्हा तुम्ही तो हात उगारतोय, तर तेव्हा जर तुम्ही हात जोडले आणि काय म्हटलं की तुम्ही असं केलं ना तर या कर्माचे फळ तुम्हाला मिळो, परंतु मी काहीच म्हणणार नाही, मी हात जोडतो की मी हात जोडते. नुसते हात जोडा, तुम्हाला सांगतो तो मारणारा व्यक्ती थांबेल, तुम्हाला कधीच मारणार नाही. खरं तर हे उदाहरण आमच्याच बाबतीत आहे, माझ्याच बाबतीत. आम्ही मुळाव्याला शिकत होतो, पण ते मुळाव्याचे होते प्रिन्सिपल, आठवलं म्हणून सांगतो. आम्ही दोघं तिघजण होतो, 2-3 भंतीची खालच्या मजल्यात राहायची, आम्ही वरच्या मजल्यात होतो. भंतीचा लय धाक होता आम्हाला, एवढा धाक होता की सांगायचं काम नाही. केवढा धाक असेल विचार करा तुम्ही. भंतीजी म्हटले की मी औरंगाबादहून निघालो, दयान नावाचे भंतीजी आहे तिथं, हा, ते म्हणले की मी औरंगाबादहून निघालो, एवढं सांगितलं की आम्ही सर्वजण तिथं टाईट, म्हणजे एवढं भीती वाटायची. एकदा काय झालं की भंतीजी आले, आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही वरती बसलो टेबलच्या जवळ, आणि त्या टेबलवरती काय झालं की ते आमचे एक भंतीजी होते, ते थोडं वाजवायचं तर आवड होती तर वाजू लागले. एक जण वाजलं तर आम्ही एक जण कोणतरी असं छोटं मोठं जसं त्याचं गाणं म्हणू लागलं, आणि ते गाणं म्हणता म्हणता काय झालं की खाली आवाज गेला, आणि खाली आवाज गेला तर भंतीजी लगेच, आणि भंतीजीकडे काय साधू सुद्धा नव्हतं, घोड्याला मारायचा बेत होता ना, हा तोच बेत होता, हा तोच बेत होता. म्हणजे असं म्हटलं आहे की ते बेत घेऊनच आले होतं, घेऊनच आले, आणि असं लाभून पाहिजे. तर आम्ही 3 जण होतोच ना, आम्हाला लक्षात आलं नाही कोण आले ते, पण आम्ही आमच्यात धुरीत होतो. जसे जवळ आले ना, हा मग तसं असं वाटलं की आता तर काही नाही, आम्ही नरकातच गेलो काही की ऐकलं जवळ आले तसे. पण आमच्यात एक भंती लय कलाकार होते, एवढे कलाकार, म्हणजे खरंच म्हणतो सांगतो, एक मैत्रीचं बळ काय असतं किंवा हात जोडण्याचं काय फळ असतं ते त्यांना कसं सुद्धा माहित नाही. पटकन उठले आणि खाली बसले आणि म्हणे ओकास बंदा मी बनते द्वारते नंकर्तन संपर्क अपराध कमल तुम्ही द्वितीयंपी तृतीयंपी. बनतेने हातात भेद धरला होता, भेद बाजूला ठेवला, आपले सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, दीर्घायुष्य हो, आता सोडतो म्हणजे परत नाही सोडणार. बघा एवढं मोठं, म्हणजे 4-5 भेद तर खालीच असते. पण खरंच सांगतो हे मैत्रीमध्ये हे बळ आहे. आणि म्हणून उपासकांनो
आपण हे साधन का समजू, मैत्री करणं हे साधन का समजू, दान करणं हे साधन का समजू, शील करणं साधन का समजू, त्याग करणं साधन का समजू. तुम्ही ते करताना अतिशय प्रसन्नतेनं जर केलं तर त्याचा परिणाम स्वरूप खूप मोठा आहे. असं म्हटलं आहे की विचार करण्यायोग्य योग्य गोष्ट आहे. उपासकांनो, मी तुम्हाला चौथ्या प्रकारचं वर्णन सांगत होतो की चौथ्या प्रकारचे लोक सुद्धा आहेत, आजही आहेत. आपल्याला का मिळत नाहीत? तुम्ही प्रश्न कराल की आपल्याला का मिळत नाही. तसं म्हटलं आहे की आपल्याला का मिळत नाहीत, कारण आपण तसे नाही. आपण तसे नाही. तुम्हाला माहित आहे का, ढवळ्या संगे पवळा बांधला आहे की नाही, माहिती आहे ना. आता जर आपण खोटे बोलणारे असू तर आपल्याला कोण भेटेल? खरं बोलणार आहे. अपेक्षाच करू नका. आपण जर चोरी करणारे असू आपल्याला कोण भेटेल? दारू पिणाऱ्याला कोण भेटतं? आहे की नाही. आणि गुंडागिरी करणाऱ्या लोकांना कोण भेटतं? आहे की नाही. आणि एखादी व्यक्ती अष्टशील पालन करणारी असेल तर तिला कोण भेटतं? 100% भेटतं ना. आणि म्हणून भगवंताने सांगितलं चौथ्या प्रकारचे व्यक्ती आजही आहेत. प्रश्न हा आहे की आपण तसं बनत नाही, म्हणून आपल्याला तसे लोक मिळत नाही. आणि म्हणून उपासकांनो, चौथ्या प्रकारचं वर्णन करताना बुद्ध असं म्हणतात की चौथ्या प्रकारचे लोक स्वतःही कर्म करतात, दुसऱ्यालाही करण्याची प्रेरणा देतात. परिणाम स्वरूप असा असतो, जन्मताच, बघा काय म्हटलं आहे, जन्मतात जसं फूल उगवावं, फूल उमलावं, कळीमधून फूल उमलावं, तसं जन्मतात अलगदपणे नाजूकपणे मऊ असलेल्या आसनावरती जन्म होतो. मऊ आसनावरती जन्म होतो. फुलामध्ये फुल कसं नाजूक असतं. असं म्हटलं आहे, जन्म झाल्याबरोबर अपेक्षा काय आहे? काहीतरी पाहिजे. एक पाहिजे ना, अनंत पटी नसतं. आई वेगळी, सांभाळणारी वेगळी, मावशी वेगळी, बहीण वेगळी, भाऊ वेगळा, पिता वेगळे, सर्वच्या सर्व जवळ येतात. आणि पाहता क्षणी काय पाहिजे म्हणून सर्वजण हात पुढे करतात. हे घे बाळा, हे घे. तुम्ही पाहिलं असेल कधी कधी, काही वेळेस पाहिलं असेल, एखाद्या व्यक्तीला आपल्या घरी आल्यानंतर घरचे लोक म्हणतात की हे एवढं खा ना, एवढं खा प्लीज, माझी एवढी इच्छा आहे की एवढं खास तुम्ही. का म्हणून? कर्म तसे केले, कर्म तसे केले. आणि म्हणून उपासकांनो असं म्हटलं आहे, जन्मता सर्वच्या सर्व सुख, सर्वच्या सर्व. तुम्ही बरेच लोक म्हणतात की आम्ही आहे ना अंबानीच्या घरी जन्म यायला पाहिजे, आहे की नाही. अंबानीच्या घरी जन्म यायला पाहिजे हे खरं आहे. कर्म केले आम्ही भांडणं करण्याच्या घरी, आणि जन्म पाहिजे अंबानीच्या घरी. आता अंबानी काय सुखी आहे हे नाही, प्रश्न नाही, धन आहे म्हणून वेगळी गोष्ट. परंतु असं म्हटलं आहे, अशा मातेपितेच्या घरी जन्म होतो जो कर्म करतात, जे विपश्चित साधक आहेत, जे ध्यान करतात, जे दान करतात, जे शील पालन करतात, जे मैत्री करतात, जे करुणा करतात. असं म्हटलंय की हे अशा घरी जन्म होतो, पाहता क्षणी सर्वच्या सर्व स्वर्गाचं सुख जसं म्हटलं आहे स्वर्गातलं ते प्राप्त होतं. का म्हणून? कर्म तसे केले, स्वतःही केले, दुसऱ्यांनाही करायला लावलेत. म्हणून बरं कुठपर्यंत असतात? शेवटचा श्वास घेईपर्यंत. काय म्हटलंय? शेवटचा श्वास घेईपर्यंत सर्वच्या सर्व सुख. नाहीतर तुझ्यासाठी जीवन वाहिले, अंतुने नाही पाणी पाजले, आहे की नाही. काय म्हणतात लोक लेकरांना? अरे तुझ्यासाठी सर्व जीवन वाहिलं, साधं पाणी तरी पाज रे, आहे की नाही, असं म्हणतात ना. हे संस्कार द्यायचे, हे कर्म करायचे आपल्याला जेव्हा बुद्धाचा धर्म कळलाय तेव्हापासून करा. आज कळला ना, आजपासून करा. परंतु हे लोक लक्षात घेत नाहीत. आणि म्हणून उपासकांनो, भगवंत म्हणतात बनायचं असेल तर चौथ्या प्रकारचं बना, स्वतःही बना, दुसऱ्यालाही बनवा. दुसऱ्याला बनवता आलं नाही तर कमीत कमी आपल्या पत्नीला बनवा, कमीत कमी आपल्या पतीला बनवा, आणि कमीत कमी आपल्या लेकराला तरी बनवा. दुसऱ्याला बाकी लोकांना बनवता आलं नाही तर नाही, आपण त्यांना बनवण्याचा प्रयत्न करा. जो व्यक्ती प्रयत्न करेल तो व्यक्ती एक ना एक दिवस यशस्वी होईल. तुम्हाला पाहायला मिळेल, प्रयत्न केल्यामुळे 6 वर्षे तपश्चर्या केली,
तरी काही लाभ झाला नाही. हरले का? थांबले का? पुन्हा प्रयत्न केले आणि बुद्ध बनले. बुद्ध बनले, प्रयत्न केले. ज्याला खऱ्या अर्थाने गाडीमध्ये बसण्यापुरते पैसे नव्हते, ज्या व्यक्तीला गाडीमध्ये बसण्यापुरते पैसे नव्हते, प्रयत्न केले. अरे गाडी त्यांच्या नावाने चालते की नाही? बाबासाहेब नावाने गाड्या चालते की नाही? अहो सारा भारत देश बाबासाहेब नावाने चालते. बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने लोकांनी गाडीत बसू दिलं नाही. बाबासाहेबांना गाडीतून बाहेर काढलं. पण प्रयत्न केले, मेहनत केली, कष्ट केले, धम्माशी जुळलेले राहिले. कोणी काही म्हटलं, कोणी काही जरी झालं, बुद्धाचा धम्म कधी नाही सोडला. जसा बुद्धा धम्म कळला, शेवटच्या श्वासापर्यंत बुद्धाच्या धम्मामध्ये आपण राहिलं पाहिजे. ते कर्म आपण तसे केले पाहिजे, ते कोणतेही कर्म असोत. आणि म्हणून खरं तर मला वाटतं ह्या गोष्टी आपण समजून घेत आहात. तुम्ही बऱ्याच वेळेस इथे बसला आहात, बराचसा वेळ झाला आहे. पुन्हाच एकदा जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा अनेक विषयावरती आपण चर्चा करूया. आपल्याला सर्वांना विशेष करून भरतेजीने हे धम्मदेशना देण्याची संधी मला दिली, मला निमंत्रित केलं आणि विशेष अशी आपण सर्वांनी सुद्धा दाद दिली. आपल्या सर्वांना धम्म सांगण्याची संधी मिळाली. ही संधी खऱ्या अर्थानं भरतेजीने दिली आणि म्हणून भरतेच्या प्रती मी मंगलमैत्री करतो, आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना सुद्धा खऱ्या अर्थाने आयुष्यभर सुख बल प्राप्त हो अशी भावना व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं जे मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.